नागपुर क्राइम ब्रांच की सामाजिक सुरक्षा विभाग टीम ने हुड़केश्वर थाना अंतर्गत एक ओयो के होटल में छापा मारते हुए देह व्यापार का भांडाफोड़ किया है। इस कार्रवाई में पुलिस ने एक नाबालिग लड़की को रेस्क्यू कर महिला दलाल को गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार एसएसबी शाखा को गुप्त सूचना मिली थी कि विद्या फुलझेले नामक महिला फिर से भिक्षा व्यवसाय का धंधा चला रही है। सूचना के आधार पर टीम ने ट्रैप बिछाया और बोगस ग्राहक की मदद से नाबालिग बालिका का सौदा 2500 रुपए में तय किया। आरोपी महिला पीड़ित को अपने साथ दोपहिया वाहन पर ट्रिपल सीट लेकर ओयो होटल यशराज इन पहुंची, जहां उसने जाली आधार कार्ड के जरिए कमरे की बुकिंग की थी। जैसे ही बोगस ग्राहक ने पर सिग्नल दिया, पुलिस ने होटल में छापा मारा और नाबालिग को मुक्त कराते हुए आरोपी महिला विद्या फुलझेले को मौके पर ही गिरफ्तार कर लिया। पुलिस जांच में सामने आया कि विद्या फुलझेले पहले भी देह व्यापार के 2 मामलों में पीटा कानून के तहत गिरफ्तार हो चुकी है। रेस्क्यू की गई पीड़ित महिला के बारे में ज्ञात हुआ है कि उसके माता पिता के निधन के बाद महिला आरोपी ने उसे पैसे के लालच में फुसलाकर इस धंधे में उतारा था। आरोपी महिला और पीड़िता दोनों को आगे की कार्रवाई के लिए हुड़केश्वर पुलिस के हवाले किया। 13 नोव्हेंबरला दुपारी आम्हाला आमचा एक बोगस ग्राहक आहे त्याच्यातर्फे माहिती मिळाली होती की ही विद्या फुलझेले नावाची जी ऑलरेडी रेकॉर्डवरची आरोपी आहे, जिच्या विरुद्ध 2021 आणि 23 मध्ये पिटाचे गुन्हे आहे, ही अल्पवयीन मुलगी व्यवसायाकरता प्रोव्हाइड करते, एकतर स्वतःच्या घरी किंवा इतर हॉटेल लॉजेसमध्ये घेऊन जाते। अशा माहितीवरून आम्ही ती रेड अरेंज केले असता बोगस ग्राहकाला ही जी आरोपी पीडित मुलीला घेऊन दिघोरी चौकात भेटली। त्यानंतर ते तिघे एका घरात गेले तिथल्याच आजूबाजूच्या, आणि तिथून मग काही वेळ तिथे थांबून मग त्या हॉटेल जे आहे दिघोरी नाका चौकातलं यशराज इन ओयो हॉटेल आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी आमची रेड कारवाई झाली। त्या रेड कारवाईमध्ये जे आहे जी पीडित आहे तिची आपण सुटका केली। ती अल्पवयीन आहे, ती सध्या ज्या ठिकाणी राहते तिथलीच एका महिलेच्या मार्फतीने ती या विद्या फुलझेलेच्या कॉन्टॅक्टमध्ये आली होती आणि हॉटेलमध्ये ती जे बनावट आधार कार्ड तिने दाखवलं होतं पीडितीने, ते त्या महिलेनं बनवून दिलं होतं, जी तिच्या घराच्या शेजारी राहत होती, तिच्या परिचित होते, तिने बोलवून दिलं होतं अशी माहिती तिने आम्हाला दिली। हे जे पीडिता आहे सुटका करण्यात त्यांच्या काय बॅकग्राऊंड आहे, आरोपी आणि आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे, काय माहिती? पीडिता ही शिकली आहे, पण आई वडील दोघंही कोरोना काळात तिचे मरण पावले। भाऊ आहे, पण वहिनीसोबत पटत नसल्याने भावाने तिला घराच्या बाहेर काढले। त्याच्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत आता भाड्याच्या रूममध्ये वानाडोबरी परिसरात राहते।